थंडीच्या दिवसामध्ये पालेभाज्या खाण्याची एक वेगळीच मजा आहे। आज मी तुम्हाला अगदी हॉटेलसारखी आलू मेथी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। इकडे बनवू शकता, हे बघू शकता, मस्तपैकी टेस्टी चवदार अशी मी ही आलू मेथीची भाजी बनवलेली आहे। इतकी छान चवदार लागते ना की याच्यासोबत तुम्ही ना एक भाकरी नाही दोन भाकरी तरी सहज करून जातान, खाऊन जातान। आणि बनवायला इतकी सोपी आहे, खायला मात्र इतकी टेस्टी लागते। पाहुण्यांना, गेस्टला, फ्रेंड्सला अशी भाजी जर तुम्ही बनवून खायला दिली ना तर नक्की आवडीने तारीफ करतील। तर चला बघूया आपण याला बनवायची कृती, लागणारं साहित्य। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तिकडे कढईमध्ये मी थोडंसं तेल तापत ठेवले, त्याच्यामध्ये एक जिरा, एक चमचा जिरे टाकायचे। त्यानंतर आपण इकडे अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा वापरायचा। तर इकडे मी 1 वाटी बारीक चिरलेला कांदा वापरते। नॉर्मल मेथीची भाजी जसं आपण डाळ वगैरे टाकून करतो बघा, शेंगदाणे कूट वगैरे, जशी आपली डेलीची भाजी असते त्या भाजीपेक्षा ना ही आलू मेथीची भाजी अशा पद्धतीने करून बघा। कडू तर अजिबात लागणार नाही। दुसरी गोष्ट, चव मात्र इतकी अप्रतिम येते या भाजीची, एकदा नक्की ट्राय करून बघा। चवीनुसार मीठ ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं, मग नंतर काय होतं, कमी जास्त होत नाही। मग मीठ टाकले, एक मोठा बटाटा बारीक काप करून घ्यायचे, छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। हवं त्याला थोडंसं नॉर्मल गरम पाण्यामध्ये सॉफ्ट केलं बटाटे तर भाजी लवकर तयार होती, किंवा नाही केलं तर असं पहिल्या स्टेजला हे बटाटे टाकून घ्यायचे कांद्यासोबत। आता याला असं मिक्स करून घेते व्यवस्थितपणे। आलू मेथीची भाजी आज खायचं खूप इच्छा झाली तर बनवली आहे आणि तुमच्यासाठी व्हिडिओ शेअर केलेला आहे। याच्यामध्ये 1 चमचा लाल मसाला टाकायचा। आता मी भाजी थोडीच बनवते त्यामुळे मी सगळं साहित्य थोडं थोडं टाकते। 1 चमचा लाल मसाला, 1 चमचा हळद पावडर आणि 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर, हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ टाकायचं नाही, हे सगळं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, इतके सुंदर असं मस्त हे मसाल्याची कोटिंग बटाट्याला होती। आणि अर्धी वाटी म्हणजेच एक छोटंसं टमाटर बारीक कट करून ह्याच्यामध्ये टाकायचं। तर मी टमाटर ह्याच्यामध्ये टाकून घेतले। आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं। गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे, हाय फ्लेम ठेवायची नाही। आता याला थोडंसं तेल सुटेपर्यंत, बटाटे नरम सॉफ्ट होईपर्यंत मंद आचेवर थोडा वेळ द्यायचा। जसं जसं वाफ तयार होईल तसे तसे हे बटाटे ह्या मसाल्यामध्ये नरम सॉफ्ट पडले जातात। हे असे सुरुवातीला बटाटे तुम्ही नरम सॉफ्ट करून घेतले ना मसाल्यासोबत तर चव खूप छान लागते। आणि दुसरी गोष्ट, बटाट्याला एक वेगळी चव येते, नरम सॉफ्ट पडले जातात त्यामुळं भाजी लवकर तयार होते। झाकण ठेवायचे, परत एक अर्धा मिनटं ठेवला की आता आपले हे बटाटे छानपैकी नरम सॉफ्ट पडलेले आहेत। आता आपण टाकायचे ह्या स्टेजवर बारीक चिरलेली मेथी। आता भाजीची क्वांटिटी जितकी करायची तितकी इथे मेथी तुम्ही वापरू शकता, तर मला थोडीच करायची त्यामुळे इकडे मी अर्धी 1 वाटी बारीक चिरलेली मेथी इकडे वापरते। ह्या जागेवर तुम्ही सेम प्रोसेसनी पालक करू शकता। हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं। कमी वाटली तर थोडी मेथी अजून ॲड करा, तर मला थोडी कमी वाटते, मी अजून थोडीशी मेथी इथं ॲड करते। हे असं मिक्स करून घेते अगोदर आणि मग वरून थोडीशी अजून मेथी टाकते। इतकी भारी वाटते ना ही भाजी खायला, चटपटीत भाजी आणि तिखट झणझणीत होती। तर वरून थोडीशी मी मेथी टाकलेली आहे। आता ही सगळी मेथी बटाट्यासोबत मसाल्यासोबत छानपैकी मिक्स करून घ्यायचं। गॅस स्लोच ठेवायचा। आणि आता बटाटे इतके छान नरम सॉफ्ट झालेत की ही भाजी लगेच तयार होईल, काही वेळ लागत नाही। सगळं मिक्स करून घेतलंय, याच्यावर झाकण ठेवायचं आणि थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये टाकायची। कोथिंबीर टाकून घेते याच्यामध्ये, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी याच्यात टाकायची। या कोथिंबीरनी एक वेगळी चव येते ह्या भाजीला। आता मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली, हे मिक्स करून घेते। आवश्यकता वाटली तर अगदी चमचाभर, छोटा चमचा पाणी टाका, काय होतं, चिटकणार नाही भाजी आणि व्यवस्थित शिजली जाईल। हे असं मिक्स करून घेतलेलं आहे मी। आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि लागलं तर अर्धा चमचा पाणी टाका। हे बघा, भाजीला तर पाणी सुटलंच जातं त्यामुळं पाणी नाही टाकलं तरी हरकत नाही, पण असे थोडं थोडं कधी कधी चिटकलं जातं त्यामुळं थोडं पाणी टाकू शकता। आणि ही भाजी पातळ रश्श्याची सुद्धा बनली जाते त्यामुळं पाणी टाकलं तर एक मस्त ग्रेव्हीसुद्धा तयार होती या भाजीची। आता बघा, झालेली आहे भाजी, एक 5 मिनिटातच ही भाजी तयार होती। थंड करून घेऊया। आणि इकडे बघू शकता, मी तुम्हाला भाजी जरा काढून दाखवते। गॅस बंद केलेला आहे
भाजी अगदी 2-3 मिनिटातच तयार झाली. आणि हे बघा इतकी छान टेस्टी चवदार चटपटीत झणझणीत अशी ही आलू मेथीची भाजी किती भारी वाटते बघायला. पाहता क्षणी असं खायची इच्छा झाली आहे. बघू शकता प्रत्येक बाईट्समध्ये प्रत्येक घासामध्ये एक मस्त चव लागते याची. तर प्लेटमध्ये आपण गरमागरम सर्व करूया. थंडगार वातावरणामध्ये अशी आलू मेथीची गरमागरम भाजी नक्की ट्राय करा. सोबत ह्याच्यासोबत तुम्ही पोळी भाकरी ज्वारीची भाकरी नानसोबत पुऱ्यासोबत इतकी भारी वाटते. आणि टिफिनला सुद्धा तुम्ही ही नेऊ शकता सहजपणे बनवून. फक्त एक बटाटा कट करायचा, थोडीशी मेथी चिरायची आणि झाली आहे तयार आपली ही आलू मेथीची भाजी. इतकी भारी वाटते खाता क्षणी तुमचे सगळेजण तारीफ करतील. जरा वेगळी ट्राय करून बघा मेथीची भाजी. हे बघा याच्यामध्ये ना थोडेसे हिरवे वाटाणे पण टाकू शकता. तर किती सुंदर आणि छान दिसते आपली भाजी. असं खायचं मन झालेलं आहे तर मी आता गरमागरम खाऊन घेणार आहे. तुम्ही पण लगेच ट्राय करा. जर मेथीची जुडी घरात असेल तर एक बटाटा कट करा ना अशी सुंदर भाजी बनवून नक्की ट्राय करा. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही सिंपल सोप्या पद्धतीची आलू मेथीची रेसिपी? आवडली असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईबर करा असेच छान छान मस्त मस्त व्हिडिओ बघण्यासाठी. तर हे बघा किती भारी वाटते आपली ही आलू मेथीची रेसिपी. अगदी हॉटेलमध्ये ढाब्यामध्ये अशा भाज्या आपल्याला आलू मेथीच्या खायला भेटतात. गरमागरम पुरीसोबत अप्रतिम लागते आणि खरंच नक्की ट्राय करा. खूप भारी लागते नेहमीच्या भाजीपेक्षा ही मेथीची भाजी. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.